आजच्या कथेचे नाव आहे खरे सौंदर्य. एका कॉलेजमध्ये एक तरुण मुलगी होती. तिचे नाव होते मधुरा. मधुरा दिसायला खूप सुंदर होती. तिच्या एवढं सुंदर पूर्ण कॉलेजमध्ये कुणी नव्हतं. दिसायला गोरीपान, गालात खळी, कुरळे केस असे तिचे सौंदर्य होते. पण ती अहंकारी होती. तिला वाटायचं की सौंदर्य हेच सर्व काही आहे आणि ती दिसायला चांगली नसलेल्या लोकांना कमी लेखायची, त्यांना चिडवायची, मजा घ्यायची. तिचा हा स्वभाव काही मुलामुलींना आवडत नसे. पण मधुराला त्याचं काही वाटत नव्हते, कारण तिच्या मते सर्व काही सुंदरता आहे. एक दिवस तिच्या वर्गात एक नवीन मुलगी आली होती. तिचं नाव आशा होतं. ती तिच्या नावाप्रमाणेच होती, आशेचा किरण. सदैव पॉझिटिव्ह विचार करायची. पण तिच्यासोबत एक वाईट घटना घडली होती. तिला लहानपणापासून एक आजार होता, अपंगत्व होतं. त्यामुळे तिचा चेहरा काहीसा वेगळा दिसत होता. एक दिवस वर्गात बसून होते तेव्हा मधुराने आशाला हसून विचारलं, तुला असं काही वाटत नाही का की लोक तुला पाहून घाबरतील? आणि मधुरा जोरजोरात हसायला लागली. हे ऐकून आशा शांतपणे तिच्याकडे पाहू लागली, पण काहीच बोलली नाही, कारण तिने तिचं रूप स्वीकारले होते. त्यामुळे तिला कोण काय बोलते याचं काहीच करायचं नव्हतं. एकदा काय झालं, मधुरा कॉलेजमधून घरी जात होती. अचानक एका चोराने तिची पर्स ओढली आणि मधुराला ढकलून दिलं. ती अचानक एका गाडीसमोर येणारच तर आशाने तिला ओढले आणि ती गाडी खाली येता येता वाचली. नंतर त्या दोघींनी मिळून पोलिसांच्या सहाय्याने चोराला पकडले. या सर्व घटनेत आशा मधुरासोबत होती. तिने तिची साथ सोडली नाही. हे बघून मधुराला खूप वाईट वाटलं. तिने आशाला म्हटलं की मी तुला इतके चुकीचे बोलले, तुझा अपमान केला, तरीही तू माझी मदत केली, माझ्यासोबत राहिली. आशा हसली आणि उत्तर दिलं, माझा चेहरा अपघातात जळाला, पण माझं मन आजही स्वच्छ आणि प्रेमळ आहे. खरं सौंदर्य चेहऱ्यात नसतं, ते मनात असतं. ही गोष्ट ऐकून मधुरा विचारात पडली. तिला समजलं की खरं सौंदर्य चेहऱ्यात नसून आपल्या विचारांमध्ये आहे आणि कृतीत असते. आणि त्यानंतर मधुराने कधीही कुणाच्या अपंगत्वावर आणि दिसण्यावर वाईट बोललेले नाही. आणि त्यानंतर आशा आणि मधुरा खूप चांगल्या मैत्रिणी झाल्या. शिकवण: खरे सौंदर्य दिसण्यात नाही तर कर्तव्यात असते. धन्यवाद.